धैर्यशील भोसले सर हे नुसते व्यावसायिक नाहीत, ते शिक्षण क्षेत्रात काम करतात, मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे डिरेक्टर आहेत आणि अनेक संस्थांबरोबर असोसिएटेड आहेत, कॉलेजमधच्या ॲल्युमिनी असोसिएशनबरोबर असोसिएटेड आहेत. त्यांचं गेले 20-25 वर्ष खूप काम आहे. 2005मध्ये जे माझे एक जिंदालमधले एक बॉस होते, आय टोल्ड हिम की सर आय एम नॉट मेड फॉर जॉब, मला सुरू करायचं त्यासाठी तर मी हे सोडून आलेलो आहे, शुरू कर. आई एम डैम श्योर कि तू फेल नहीं होगा, अगर इन केस फेल होता है बैग भर, मेरे ड्रॉअर में तेरे लिए अपॉइंटमेंट लेटर है. ओहो. माझ्या सगळ्याच मित्रांनी सपोर्ट केला. म्हणजे लोक कामगारांच्या पगाराची डेट आणि मला मी ज्यांचं काम केलंय त्यांच्याकडून मिळणाऱ्या चेकची डेट त्याच्यात तफावत असायची. मग त्यांचा पगार करण्यासाठी हे लोक मला पैसे द्यायचे आणि मग त्यांचे माझा चेक आला की मग त्यांचे पैसे मी त्यांना रिटर्न द्यायचो. देर इज ऑलवेज रिलक्टन्स टू ऑर रेजिस्टन्स टू चेंज. येस. मग त्यामुळं जेव्हा सगळे आमच्याकडे येतात, अरे AI मुळं नोकऱ्या जाणार, AI मुळं नोकऱ्या जाणार, फाईन जाणार आहेत थोड्या, बट देन अनलेस अँड अंटिल यू अपग्रेड युअर सेल्फ ऑर अपडेट युअर सेल्फ, हाऊ आर यू गोइंग टू कोप अप विथ दॅट सिच्युएशन. मी ज्यावेळी साताऱ्याला परत आल्यानंतर थोडं हे झाल्यानंतर आम्ही ॲल्युमिनी असोसिएशनची फॉर्मेशन केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रयतचं जे एक ब्रीदवाक्य आहे, कमवा व शिका, त्याच्याच धर्तीवर आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठीचं ॲल्युमिनी असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही एक फंड सुरू केला. मॅन्युफॅक्चरेशन ऑफ साताराच्या माध्यमातून आम्ही वी ट्राय टू बी अ ब्रिज बिटवीन गव्हर्मेंट अँड ऑर द स्टॅच्युटरी बॉडीज अँड इंडस्ट्रीज. पुढे साताराला कसं घडताना बघताय तुम्ही? सातारा इज रायझिंग. सातारा इज रायझिंग. सुरुवातीला मी जसं सांगितलं तसं की आमचा हा जो काही पश्चिम महाराष्ट्राचा बेल्ट आहे हा ॲग्रो बेस्ड होता. तर आत्ता सातारा जिल्ह्यामध्ये एक्झिस्टिंग 13 इंडस्ट्रीयल एरियाज आहेत. काही युवकांची बोलणं झालं, त्याच्यात एखाद 2 इन्फ्लुएन्सर पण होते. त्यांचं असं म्हणणं होतं की साताऱ्यामध्ये युवकांसाठी अपॉर्च्युनिटीज कमी आहे, म्हणून जास्त पुणे आणि मुंबईकडे आणि बाकी शहरांकडे त्यांचं जाणं आहे. मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ साताराच्या माध्यमातून आम्ही 2023 साली पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं इंडस्ट्रियल एक्झिबिशन साताऱ्यामध्ये भरवलं होतं. पुन्हा मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, गुजरातमधल्या काही कंपन्या तिथं आल्या होत्या. हे जे बोलणारी लोक आहेत ह्यांच्यासाठी ह्यांचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो किंवा MIDCकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला गेला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही ते एक्झिबिशन घेतलं होतं. खूपच चांगलं आहे आणि खूप एंटरप्राइझिंग, आणि जे तुम्ही रायझिंग बोललात ते दिसायला लागलं की खरंच पुढच्या काही वर्षात सातारा खूप बदलणार आहे. नक्कीच. टचवूड.